चला तर मित्रांनो क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन विचारला MST CET 2025 अटेम्प्टमध्ये इफ पी वेक्टर इज इक्वल टू बी आय कॅप मायनस 6 जे कॅप प्लस के कॅप अँड क्यू वेक्टर आय कॅप मायनस ए जे कॅप प्लस 4 के कॅप परपेंडिक्युलर टू इच अदर ऑल्सो 3b मायनस ए इज इक्वल टू 5 फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इज. आता आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू काढायची आणि त्यासाठी आपल्याला पी वेक्टर आणि क्यू वेक्टर दिलेत, पण ते दोन्ही वेक्टर एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो, म्हणजे पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू 0. मग पी वेक्टरची व्हॅल्यू लिहून घेऊयात, बी आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस के कॅप डॉट आय कॅप मायनस ए जे कॅप प्लस 4 के कॅप इज इक्वल टू 0. म्हणजे मला आता इथं काय म्हणता येईल की दोन्ही वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट करायचा असेल तर आयचे कोएफिशियंट आपण मल्टिप्लाय करतो, जेचे कोएफिशियंट मल्टिप्लाय करतो आणि केचे कोएफिशियंट मल्टिप्लाय करतो. तर इथं आपण त्याच पद्धतीने प्रॉडक्ट करणार आहोत. आयचे कोएफिशियंट दोघांचे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल बी, नंतर जेचे कोएफिशियंट मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल 6a आणि केचे कोएफिशियंट मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल 4 इज इक्वल टू 0. म्हणजे इक्वेशन मला लिहिता येईल बी मायनस 6a इज इक्वल टू -4 आणि हे झालं इक्वेशन नंबर 1. सोबत त्यांनी क्वेश्चनमध्ये दुसरं पण एक इक्वेशन दिलेलं आहे. ते इक्वेशन आहे 3b मायनस ए इज इक्वल टू 5. याच इक्वेशनला मी आता 6ने मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे इथं येईल 18b मायनस 6a इज इक्वल टू 30 आणि हे झालं आता आपल्यासाठी इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोघांची वजाबाकी करून घेऊयात, म्हणजे एक पॅरामीटर कॅन्सल होईल आणि एक शिल्लक राहील आणि आपल्याला एकाची व्हॅल्यू मिळून जाईल. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर मायनस केलं तर ह्या केसमध्ये आपल्याला काय मिळेल, 17b इज इक्वल टू 34, राईट. -17b इज इक्वल टू -34. म्हणजेच काय मिळालं आपल्याला इथं, 17b इज इक्वल टू 34, म्हणजे b इज इक्वल टू 34 डिवायडेड बाय 17, म्हणजे b इज इक्वल टू 2. आता बीची व्हॅल्यू 2 मिळालेली आहे, कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. म्हणजे आपण म्हणूयात पुट इन इक्वेशन 1, म्हणजे काय मिळेल आपल्याला, बी मायनस 6a इज इक्वल टू -4, म्हणजे 2 मायनस 6a इज इक्वल टू -4, म्हणजेच 2 प्लस 4 इज इक्वल टू 6a, 6 इज इक्वल टू 6a, म्हणजे a इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने आपल्याला ए आणि बीच्या दोघांच्या व्हॅल्यू मिळालेत. एची व्हॅल्यू आहे 1 आणि बीची व्हॅल्यू आहे 2.